अरे 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 ते बसा बसा बसा. आता इथं कास पठार बघायला आलतो, त्यांनी म्हणले हेच पठार आहे, पण काय करावं आता. रात्रीचे 12 वाजलेत. आता मी कार स्वच्छ करावं पहिला. के नीट नीट. मंगल मूर्ती अरे 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 नेते बसा बसा बसा. सरचं स्वागत आहे तुमचं. अशा प्रकारे नेत्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही नागेश्वर मंदिरला जाणार होतो, परंतु काही कारणास्तव मंदिर बंद असल्याचं कळलं, त्यामुळे सज्जनगडला आम्ही आता जाणार आहे. आता कुठे आपण? आता दादा महाराज उड्डाणपूल. ते कुठे आहे? सातारा. हा हा. ते आपण आता कुठे आलो सध्या? सज्जनगड. जय श्रीराम. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी हे गाव आहे. साधारण 150 ते 200 पायऱ्या चढून आल्यानंतर गडाचा मुख्य दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आपल्याला दिसते. मुख्य दरवाजापासून पुढे गेल्यानंतर लगेच आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा श्री समर्थ महाद्वार दिसते. दरवाजातून आत गेल्यानंतर उजवीकडे आपल्याला हा शिलालेख आढळतो. या गडाचा इतिहास असा आहे की पूर्वीच्या काळात अश्वलायन ऋषींचे हे निवासस्थान होते, त्यामुळे या गडाला आधी अश्वलायन गड असे म्हणत होते. यानंतर 2 एप्रिल 1673 मध्ये छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. शेवटचा काळ त्यांनी सज्जनगडावरच घालवला होता आणि त्यांनी तिथेच आपला देह ठेवला, म्हणून सज्जनगड हा श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या नावाने ओळखला जातो. सज्जनगडावर श्री राम यांचे मंदिर आहे व मंदिराची वेळ पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत आहे. दुपारी 12 ते 1:30 या दरम्यान मंदिर बंद असते आणि तेव्हाच प्रसाद व मोफत जेवण असतं. तसेच गडावर भक्तांसाठी निवासाची सुद्धा सोय आहे. श्री राम मंदिराच्या सुरुवातीसच श्री सिद्धिविनायक आणि हनुमान यांची मूर्ती आहे आणि मुख्य गाभाऱ्यात श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे आणि मंदिरातच तळघरात जाण्याचा मार्ग आहे. तेथे श्री समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. मंदिराची डाव्या बाजूस समर्थ रामदास स्वामी यांची घोंगडी, सोन्याचा पलंग, पाण्याचे हंडे, वल्कले आणि इतर त्यांच्या वापरलेल्या वस्तू देखील आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदास स्वामी यांना अंगलाई देवीची मूर्ती सापडली होती. त्यांनी ती मूर्ती गडावर आणून त्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली. मित्र काय करायला तिथं? इकडे बघ ना. हे गाईज, लेट्स गो. आता आम्ही चाललो मित्रांनो बामनोळी ना, काय रे बामनोळी. आम्ही आता बामनोळीला चाललोय. ए खिडक्यावरती करा दे. मित्रांनो हे आहे कास पठार. 1 जानेवारीचं हे कास पठार. कास पठार बघू शकता. आता इथं कास पठार बघायला आलो, तुम्ही म्हणले हेच पठार आहे, पण काय करावं आता. दुर्दैवाने आम्हाला काय कास पठार दिसलं नाही. ध्रुवाच्या सांगण्याने आम्ही आलो पण फसलो, त्यामुळे ध्रुवाला भरपूर शिव्या पडलेल्या. काय करायचं, हे असली
कुठले मित्र कोणाचे आता आला अशा प्रकारे कॅमेरा एकदम फुल सेटअप खतरनाक झालेला आहे. चालू केलं असेल झालं मग शिवाय हा मारा आता डायरेक्ट टेंट मध्ये घालून चल मी टेंट ला कुठं तरी चाललोय. चला हे बंद करे कॅमेरा बंद करे.